नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं आपल्या हाऊस ऑफ शोना चॅनलमध्ये मी सोनाली स्वागत करते। आज आपण आलो आहोत मालवणी महोत्सव 2026 आणि हे जे महोत्सव आहेत हे उन्नती मैदान या ठिकाणी सुरू आहे। संपूर्ण ऍड्रेस मी देणार आहे आणि या ठिकाणी खूप छान छान स्टॉल देखील आले आहेत। या महोत्सवामध्ये तुम्हाला खूप छान छान फूड स्टॉल पाहायला मिळतील, त्याचबरोबर वेगवेगळे कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित केलेले असतात। त्यामुळे नक्की या ठिकाणी व्हिजिट करा। तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती म्हणजे फूड स्टॉलच्या व्यतिरिक्त कपडे असतील, ज्वेलरी असतील, याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला खेळणे वगैरे आहेत, म्हणजे खेळण्यासाठी मुलांसाठी जे काही या ठिकाणी खेळणे वगैरे आहेत याची पूर्ण डिटेलमध्ये माहिती, किमती वगैरे सगळं मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे नक्की व्हिजिट करा मालवणी महोत्सव 2026। चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यापासूनच। तर या ठिकाणी पाहू शकता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप छान असं मंदिर या ठिकाणी आपल्या गणपती बाप्पासाठी स्थापन केलेलं आहे आणि हा आपला गणपती बाप्पा आपला गणोड्या याचा आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता व्हिडिओला सुरुवात केली। चला तुम्ही आता व्हिडिओला सुरुवात करूया। अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी सर्व प्रकारचे भेळ वगैरे तयार करून मिळणार आहे। तर अशा पद्धतीने आपली ओली भेळ या ठिकाणी तयार झालेली आहे। बघता क्षणी तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटलं असेल आणि ही भेळ तुम्हाला कितीला मिळणार ते मी देखील तुम्हाला सांगणार आहे। तर खूप छान अशी भेळ तयार आहे, त्याच्यावरती छान अशी शेव जाणार आहे, आता त्यानंतर जराशी शेंगदाणे वगैरे जाणार आहेत आणि आपली ही भेळ ओली भेळ अशी खाण्यासाठी छान अशी तयार आहे। ओली भेळ तुम्हाला या ठिकाणी 50 रुपयाला मिळणार आहे। तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा। मंदिराच्या शेजारीच तुम्हाला हा भेळेचा स्टॉल पाहायला मिळेल। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फरसाण वगैरे खरेदी करायचा असेल तर तो या ठिकाणी पाहायला मिळेल। नमस्कार दादा, मासामध्ये आपल्याला कोणकोणते प्रकार पाहायला मिळतील या ठिकाणी? खाऱ्यामध्ये हा खारा मासा आहे, सुरमई आहे, सुरमई मध्ये हे डोमा, हे सुरमईच आहे, सर्व सुरमईच आहे। हे डोमा आहे, दोडी आहे, हे बांगडे आहेत, बांगडे, ही खापी आहे, ही चवणी बोलतात, जवळ्यासारखं बनवायचं, जवळ्यासारखं। डोकं वगैरे काय काढायची गरज नाही त्याला। जवळ आहे, कर्दी आहे आणि बोंबील आहे, ही डोमी आहे। बाकी सर्व उद्या येतील, पिंटा सोडे वगैरे उद्या येणार ना? अच्छा, म्हणजे अजून आज पहिला दिवस आहे, आज पहिला 10 दिवस काय रेट आहे सुरमई मध्ये किंवा 700 रुपये पूर्ण, 700 रुपये पूर्ण, 800 350 रुपये। अच्छा, आणि बांगड्यांमध्ये 100 चे 4 आहे, 100 चे 4 चवणी ताई चालेल। आणि बांगड्यामध्ये छोटे काप पण येतात ना तुमच्याकडे? ते तोडून ठेवतो आम्ही, तोडून हळद मीठ लावून सुकवलेले। आणि जवळ वगैरे कसं आहे? 100चं पॉकेट आहे, 100 रुपये, 200 ग्राम 100। अच्छा, 200 ग्राम। थँक्यू दादा। हॅलो, नमस्कार, मी आम्रपाली भोसले। मी आज इथे शास्त्रीनगरला स्टॉल लावलेला आहे, सीताराम राणेंच्या इथे। माझ्या स्टॉलमध्ये तुम्हाला भेटणार आहे रसमलाई पेस्ट्री आहे, बिस्कॉफ चीज केक आहे, डोनट्स आहेत लहान मुलांसाठी छान छान, चॉकलेट स्ट्रॉबेरी आहे, देन स्ट्रॉबेरी चीज केक आहे, जार केक मिळेल तुम्हाला, चॉकलेट बाउल मिळेल, ब्राउनी मिळेल। अशा प्रकारे आमच्या स्टॉल मध्ये व्हिजिट द्या आणि हा माझा मेन्यू आहे। हॅलो एव्हरीवन, मी या ठिकाणी बोबाटीचा स्टॉल लावलेला आहे। माझ्याकडे बोबाटीज, मिल्कशेक्स आणि कोल्ड कॉफीजचे बरेचसे आयटम्स आहेत। प्लीज माझ्या स्टॉलला या आणि व्हिजिट करा। माझ्यासोबत माझ्या 2 आणि अजून माझ्या सोबती आहेत। प्लीज आम्हाला आमच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि आवर्जून बोबाटी हा प्रकार ट्राय करा। थँक्यू। थँक्यू। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आपल्याकडे जे आयुर्वेदिक जी औषधं आहे ही सगळी जडीबुटी आपण स्वतः जंगलातनं काढून आणतो आणि स्वतः होममेड आहे जी। हे जे तेल आहे, हा जो वेदनाशामक तेल आहे, हा बॉडीचा ऑल इन वन यूज करा। संधिवात, नस दबली, सूज, मुक्कामार, कंबर, गुडघे, तुमचे जॉईंट पेन या सर्दी, डोकं, मायग्रेन, दाढ दुखते, हा बॉडीचा ऑल इन वन आहे आणि घरामध्ये तेव्हा ना 10 वर्ष तरी खराब नहीं होने चीज है। अभी हमारे पास आपको वड़े दिखेगा, वड़े 50 रुपए का है, 5 आएगा एक प्लेट में। उसके अलावा चिकन की आइटम में गुमड़ी वड़े, ये 170 रुपए का प्लेट आएगा। इसमें 1 प्लेट चिकन आएगा, सोलकड़ी आएगा और 5 वड़े आएगा। अगर आपको पूरा राइस के साथ का थाली चाहिए तो ये 250 रुपए में पूरा थाली मिलेगा आपको। उसके बाद साथ मछली में सुरमई है, बांग्ला थाली है, सुरमई थाली है। सिर्फ फ्राई का पीस चाहिए तो फ्राई पीस मिलेगा। थाली में चिकन थाली, मटन थाली, बांग्ला थाली, सुरमई थाली है। हमारे पास जो पूरा पाव आइटम है, पाव आइटम में चिकन कीमा है, चिकन कलेजी है, मटन कीमा है, मटन वजरी है, कोलंबी है, जवला है।
वो पाव के साथ लेंगे तो 30 रुपीज में आएगा। अगर ऐसा प्लेट चाहिए क्वांटिटी के हिसाब से तो एक प्लेट का सबका अलग अलग रेट आएगा। जवला 100 का आएगा, कोलंबी मसाला 150 का आएगा। सेपरेट सेपरेट चाहिए तो चिकन मटन दोनों मिलेगा हमारे पास। चिकन मिलेगा 150 का, मटन आएगा 250 का। जसं काही तुम्ही बघू शकता, आम्ही गेल्या 4 वर्षापासून आम्ही इथे मॉकटेल असं नाव दिलेले आणि फ्लेवर असे दिलेले दरवेळेप्रमाणे। या वर्षी नवीन आम्ही काहीतरी केलेले, नवीन म्हणजे पुन्हा एकदा तुमच्या भेटीला मॉकटेल बार। आपल्याकडे हे कोंबडी वडे स्वीट, हे स्पेशल कोंबडी वडे पीठ आहे। ही कोळद्याची पिठी, एक तर याच्यामध्ये मसाला घातलेला आहे आणि ही साधीवाली आहे प्लेन, म्हणजे याच्यात तुम्ही मिरची किंवा मसाला टाकू शकता। ही गावठी हळद आहे, काळा मसाला आहे, आगरी मसाला आहे, परत आपला मालवणी स्पेशल मालवणी मसाला आहे, स्पेशल संडे मसाला आहे, म्हणजे हा मीडियम तिखटवाला, हा तिखटवाला आहे, मच्छीचा मसाला आहे आणि हा गरम मसाला आहे। खाली इकडे गोडा मसाला आहे आणि कांदा लसूण मसाला आहे। तसंच आपल्याकडे इकडे गावठी मध आहे, स्पेशल वेलची सिरप आहे। भाजले का जातात? नाही, याची चवच खूप वेगळी असते, खूप भारी टेस्ट लागते याची, अशी भेटत नाही। माझ्या स्टॉलला जातात इकडे। आणि हे चुलीत भाजलेले काजू आहेत स्पेशल आपल्याकडे। भाजलेले हा, त्यानंतर आपल्याकडे हे सालवाले काजू आणि हे पॉलिश वाले, हे नॉर्मल आपण जे खातो ते। इकडे कोकम तेल, याला मोठी कोकम तेल पण बोलतात, त्याचे फायदे खूप आहेत। म्हणजे पाय फुटते थंडीमध्ये, तेव्हा पायांना आपण लावू शकतो, किंवा लहान मुलांना जुलाब वगैरे होतात ना, तर ते करून चपाती किंवा भातामध्ये मिसळून देऊ शकतो। हा, ही दाबेली आहे, हे राईस आहे, शेजवान राईस, फ्राय राईस, नूडल्स, केळी मंचुरियन, ड्राय मंचुरियन। अच्छा, आणि राईस एक प्लेट कितीला आहे? 50 रुपये आहे। दाबेली 20 रुपये आहे। किती? 20 रुपये, 20 रुपयाला हे 50 रुपये आहे। आणि 50 रुपये, हे 50 रुपये आणि ते 40 रुपये ड्राय मंचुरियन। पहली साइज खाजा है ये चंद्रकला खाजा है, ये मैसूर का है, मैसूर पाक, ये मावा मिल्क केक, अम्मा आंबा, ये आगरे का पेठा है, और ये मालवानी खाजा, आणि हे सगळं कालू साई खाजा है, सुगर फैनी 80 रुपए का। ये मावा 120 का पाव किलो है, बाकी सब 80 रुपए का। आणि निशा मॅजिक म्हणून स्टॉल साखरेने लागलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे खोबऱ्याचे बिस्किट, गव्हाचे बिस्किट वगैरे आहेत, नाचणी बिस्किट आहेत आणि खूप छान दिसतात। मी टेस्ट केलं स्वतः, तर अतिशय छान आहे त्या चवीला वगैरे। तर आता माहिती घेऊयात की आपल्याला हे कशी मिळतील, म्हणजे की प्राइस वगैरे रेट वगैरे जाणून घेऊयात। काही कशामध्ये हे सर्व बिस्किट? ही बिस्किट आहेत सगळी नाचणीची आहेत, मक्याची आहेत, ज्वारीची आहेत आणि सगळी संपूर्णपणे गव्हाची बिस्किट आहेत। म्हणजे सर्व जे बिस्किट ते पौष्टिक आहेत। हा, आणि पौष्टिक म्हणजे हे शुगर फ्री बिस्किट म्हणून आहे, हे डायबिटीस वाल्याला सुद्धा चालतं। आणि ही गहू खोबऱ्याची, हे लहान मुलं टिफिनला वगैरे देखील नेऊ शकतात। निशा मॅजिक्स म्हणून आमचं बिस्किटचा स्टॉल आहे। सगळी बिस्किट 60 रुपयाला एक आणि 100ला 2 भेटतील तुम्हाला, कुठलेही 2। म्हणजे हे 60 रुपयाला एक आणि दोन 100 रुपयाला। आणि पाळण्याच्या समोरचा स्टॉल आमचा आहे। हा, आणि या पाळणा दिसतोय आपल्याला, त्याच्या शेजारी हा स्टॉल आहे, नक्की व्हिजिट करा या स्टॉलला। आणि मुलांना छान असं खेळायला या ठिकाणी पाणी बोट म्हणतात त्याला। या ठिकाणी हे होडी वगैरे करू शकतात, बोटिंग वगैरे स्वतःहून। तर या ठिकाणी याची जी किंमत आहे ती 60 रुपयाला आहे, 60 रुपये पर पर्सन, 60 रुपये असं। तर या ठिकाणी पहा एरोप्लेन मध्ये मुलं बसलेत आणि या ठिकाणी याची तिकीट आहे ते 50 रुपये आहे। म्हणजे साधारण सुरुवात या ठिकाणी मला 50 रुपयापासूनच पाहायला मिळेल। तर हे जम्पिंग जॅक आहे, याची किंमत आहे तिकीट 60 रुपये, 60 रुपयाला एक। तर या ठिकाणी हा सगळ्यात मोठा पाळणा म्हणजे आपला आकाश पाळणा, तर या ठिकाणी त्याची किंमत बघूया, तिकीट वगैरे बघूया, किती घर आहे आणि तिकीट काय तिकीट किती आकाश पाळण्याचा? 80 रुपये। 80 रुपये या ठिकाणी तिकीट आहे बघा चालू आकाश पाळण्याचं। या ठिकाणी काही स्पिनर वगैरे आहे, छोट्या मुलांना त्याची पूर्ण माहिती असते।
हे स्पिनर आहेत बघा या ठिकाणी 100 रुपयाला एक. चाकू आहे, चाकू किचन चाकू. अच्छा किचन चाकू कितीला बोला 250 रुपये. अच्छा वात्रट.com नावाप्रमाणेच तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या या ठिकाणी पाहू शकता टी शर्ट पाहायला मिळतील. नावांमध्ये असं वेगवेगळं असं लिहिलेलं या ठिकाणी पाहायला मिळेल. जेंट्स, लेडीज आणि गर्ल्स तुम्ही कोणालाही टी शर्ट घेतला, छोटी मुलं असली किंवा जेंट्स, लेडीज वगैरे मोठी माणसापर्यंत प्रत्येक टी शर्टची किंमत 350 रुपये असणार आहे. फिक्स रेट आहे या ठिकाणी. थालीपीठ, बाजरीची भाकर, ठेचा, भरीत, दही आणि पुरणपोळी, पराठे, आलू पराठे, बटाटा पराठा, कोथिंबीर पराठे, मेथीचा पराठा. हा आणि पराठे कसे आहेत त्याची किंमत वगैरे हा किंमत हे थालीपीठ वगैरे कसं आहे? छान 150 रुपयाला प्लेट, 150 रुपये प्लेट. 150 रुपयाला 2, 20 रुपये कितीला? 150 ला 2. 150 ला 2. हा. अच्छा बाजरीची आणि ते भाकर बेसन पण 150 ला दिसतंय ना? बेसपीठला भाकर 150 ला 2. अच्छा 150 रुपयाला पुरणपोळी. इथं भरीत पण आहे ना हा, वांग्याचं? वांग्याचं भरीत. हा ते कसं आहे? ते पिठला बरोबर या भाकरी बरोबर सोबत येत. अच्छा झालं का? बाजरीची भाकरी. बाजरीची भाकरी सोबत येत ते. या ताईंचा आवाज अतिशय सुंदर आहे, पण यांचा जो स्टॉल आहे तो अगदी शेजारीच म्हणजे स्टेजच्या शेजारीच असल्याने गाण्याचा प्रचंड आवाज येत होता, म्हणून आपण त्यांचा आवाज म्यूट केलेला आहे. तर यांच्या स्टॉलवरती आपल्याला हँडमेड ज्वेलरीज पाहायला मिळतील आणि त्याच्यामध्ये विविध प्रकार तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. नेकलेस मध्ये वगैरे, ठुशीमध्ये तर सुंदर सुंदर अशा दागिन्यांमध्ये डिझाईन्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. मोत्यांमध्ये आहेत आणि सध्या ट्रेंडी असणारे देखील ज्वेलरीज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. तेव्हा अवश्य भेट द्या ताईंच्या स्टॉलला. या ठिकाणी तुम्हाला मंगळसूत्रामध्ये पण डिझाईन्स पाहायला मिळतील आणि लॉंग सेट आहेत. सध्या ट्रेंडी असणारे लोटस सेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील.